5 ओवर का यह मुकाबला, पहली ओवर, पहली गेंद, बढ़िया शॉट, बेहतरीन एफर्ट, मौका था वहां पर विघ्नेश को वापस भेजने का। लक्ष्मण नाइक और बिल्कुल विघ्नेश की जोड़ी दूसरी गेंद लेकर सामने वाले चोर की तरफ से फिर एक बार अरविंद जी हल्के से मोड़ा, फिर एक बार मौका बना था, हाफ चांसेस मेरे ख्याल से। सिंगल के ऊपर संतुष्ट, खाता खोला है ब्लैक टाइगर टीम के ओनर बिल्कुल गुनाजी गावड़े, जिनकी तरफ से बिल्कुल यहां पर प्रतीत किया जा रहा है कि आने वाले फरवरी के 1 तारीख को जिनकी फाइनल होगी सरपंच ट्रॉफी की। बादल जी आपको बताया जा रहा है 28 से लेकर बिल्कुल 1 तारीख तक वो सरपंच ट्रॉफी, एक गांव एक टीम, इस संकल्पना के साथ बिल्कुल 16 टीमों के बीच का ये संघर्ष बिल्कुल 28 से लेकर 1 तारीख तक फरवरी तक। एक बड़ी प्रतियोगिता सकसार मैदान के ऊपर जिसका आगाज किया जाएगा। अरविंद नेमलेकर सामने वाले चोर की तरफ से फिर एक बार तैयार। ओह, यहां पर काफी देर तक हवा में गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद, एक और कैच ड्रॉप, मौका मिला, 2 रन की पूंजी और 2 रन के साथ रन संख्या तब्दील, 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर। शाम के वक्त में हमने कल का दिन देखा है भाई, 2 ओवर का मुकाबला जिसमें 25 रन मुकम्मल होते हुए भी हमने देखे हैं। इतनी आसान बात है नहीं। 4 दिन का ये यादगार सफर, कल का दिन आखिरी दिन होगा इस प्रतियोगिता का। एक और लोअर फुल टॉस मिड विकेट क्षेत्र में, जब तक कि बिट्टू शुभम आता गेंद के ऊपर, गेंद को उठाता, थ्रो करता। मैं पंप सोनूरली पहली मर्तबा देख रहा हूँ शुभम को। मैं हमेशा वाइट पतलून पहनकर खेलना पसंद करने वाला ये खिलाड़ी। आखिरी गेंद इस ओवर की, इससे पहले कि बिल्कुल केपी गौरव स्पोर्ट्स बांदा की टीम पहले दिन आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास, अंदरूनी किनारा लेकर क्या गेंद गई देखना होगा। जब तक कि गेंद को पकड़ पाते, थ्रो करते, 2 रन की पूंजी और 2 रन के साथ रन संख्या अब तब्दील स्कोर बोर्ड के ऊपर 8 रन। सिंधुदुर्ग जिले का बिल्कुल जादूगर अरविंद नेमलेकर हमेशा की तरह बिल्कुल बतौर बैट्समैन, बतौर बॉलर एक बहुत ही अच्छी पारी खेलने वाला ये खिलाड़ी और शांत स्वभाव। कभी भी हम देखे कोई एग्रेसिव, बिल्कुल बांदा के हर एक टूर्नामेंट में हम चर्चाएं करते आ रहे अरविंद नेमलेकर की, बहुत ही अच्छा पसंदीदा खिलाड़ी सिंधुदुर्ग जिले का, फिरकी का जादूगर जिसे कहा जाता है। और ये ग्राउंड 7 पाटेकर मैदान उनके लिए बिल्कुल लकी साबित है। बहुत बार हमने देखा है, आज इस साल भी हम देख रहे हैं गेंदबाजी में बदलाव हमारे दूर वाले चोर की तरफ से। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर आयुष जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पंचांना विनंती आहे, ब्लॅक टायगर संघाचा अतिरिक्त खेळाडू उपस्थित नाही आहे, त्यामुळे त्यांना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। पंचांनी नोंद घ्या, 3ऱ्या षटकात कदाचित ही पॅनल्टी त्यांना असेल पुढच्या इनिंगमध्ये। पंच याबाबतची नोंद घ्या। आमची ऑफिशियल या ठिकाणी आपल्याकडनं तुमच्यासाठी या ठिकाणी माहिती, ब्लॅक टायगर संघाचा अतिरिक्त खेळाडू हा आमच्या पॅव्हेलियनमध्ये या ठिकाणी उपस्थित नाही आहे, त्यामुळे 2ऱ्या इनिंगमध्ये 3ऱ्या षटकात ही पॅनल्टी ब्लॅक टायगरसाठी असेल, याबाबतची आपण नोंद घ्या। ओके। आणि जर हा शेवटपर्यंत खेळाडू उपस्थित नसेल तर ही पॅनल्टी मला वाटतं कंटिन्यू राहील अगदी 5 षटकापर्यंत ब्लॅक टायगर संघासाठी। एक गडी बाद, धाव संख्या धाव फलकावर 8 धावा। नया बल्लेबाज मैदान के अंदर
ओह, ये गेंद बहुत ही अच्छी गेंद। विनंती असे ब्लॅक टायगर संघ, तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत मित्रांनो। यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह होते। दुसरा चेंडू निर्धाव। नेमकं काय होतं, तुमचा अतिरिक्त खेळाडू नसेल 5 षटकापर्यंत तुम्हाला ही पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो। त्यामुळे कोणीतरी एक इकडे द्या, अन्यथा ते टी शर्ट्स आमच्याकडे द्या। एक धाव धावफलकावर। बॅट्समन को नॉन स्ट्राईकला नाव माहिती नाही यांच्या आधी काय कोणता थांबा थांबा खेळ थांबा किती आले धावा नया जो कि बल्लेबाज नॉट स्ट्राइक एंड के अंदर। और प्रथम यहाँ पर विघ्नेश के द्वारा गेंद को सीमा रेखा के बाहर भेजा है। इशारा अंपायर जी की तरफ से बिल्कुल 6 रन का, 6 रन के साथ स्कोर में इजाफा स्कोर बोर्ड के ऊपर। आकाश टूर अँड ट्रॅव्हल्सचे सन्माननीय मालक सुशांत भाई यांचं परिसरामध्ये आगमन मी विनंती करतोय। निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत। विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये सुशांत भाई यांचं स्वागत करायचं आहे। कुठचंही नाव बराच का चेंडू हवेत आहे मित्रांनो। यूट्यूबला स्पर्धा लाईव्ह आहे। स्पर्धेचा दर्जा आणि स्पर्धेचा आतापर्यंतची माहोल आपण बघता, या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत। कारण यूट्यूबला जर तुमचं नाव नाही आहे तर पुढचा स्कोर या ठिकाणी आपण देऊ शकत नाही आहे। त्यामुळे लोकांचे सुद्धा कमेंट्स येत आहेत। ब्लॅक टायगर संघ कृपया आपल्याला नावं माहीत असलेला खेळाडू मित्रांनो पाठवा। व्यंकटेश 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर। 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 18 धावा। शेवटच्या बॉलवर काय 1 रन दिलो का शेवटच्या बॉलवर? हे शुभम शेवटच्या चेंडूवर काय सिंगल धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा, प्रतिषटक 10ची सरासरी। निखिल कांबळे गेंदबाजी मार्कवर या ठिकाणी 20 धावा। 18 धावा धावफलकावर। कारण हे सगळी अगदी आमचा डिजिटल स्कोरर या ठिकाणी थोडासा थांबलेला होता, कारण नावं नसल्यामुळे या ठिकाणी डिजिटल स्कोर पुढे जात नव्हता। सो या ठिकाणी चेकिंग झाली। 18 धावा धावफलकावर। किती महत्त्वाचा या ठिकाणी नियम आहे आणि त्या अनुसरून या ठिकाणी आपल्याला फलंदाजी करावी लागेल मैदानावर। चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, शरीराला आदळतोय चेंडू। निर्धाव चेंडूची गणना, धावसंख्या स्थिरावलेली। 3ऱ्या षटकात निखिल कांबळे
सज्ज बॉलिंग मार्कवर. सामना अतिशय मी म्हणेन महत्त्वाचा असेल तो नेमळे संघाच्या वतीनं, कारण त्यांच्यासाठी हा सामना म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी क्रमांक 1-2ची लढत होण्यासाठी अतिशय खूप महत्त्वाचा असेल. जर सामना जिंकला तर नेमळे संघ या ठिकाणी नंबर 1 पोझिशनवर आपलं स्थान पक्क करेल, तर दुसऱ्या नंबरवर श्री बांदेश्वर 11 बांदा संघ राहील. पण हा जर सामना ब्लॅक टायगर संघाने जिंकला तर मात्र पुन्हा एकदा बांदेश्वर बांदा आणि नेमळे या दोन संघामध्ये एका षटकाचा सामना होईल. चालू असलेला सामना 5 षटकांचा सामना. मैदानावर निखिल सज्ज गोलंदाजी मार्कवर. विघ्नेशसाठी सुंदर चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू बॅटचा संपर्क नाही. अगदी 6 फुटाचा हा खेळाडू आणि एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामधलं, सावंतवाडी क्षेत्रातलं. निखिल सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. जबरदस्त चेंडू माघारी परतावा लागेल विघ्नेशला. मोठा धक्का मी म्हणेन. काहीतरी करण्याच्या मनसुब्यासह या ठिकाणी ब्लॅक टायगर संघ या ठिकाणी उपस्थित होता खरा, परंतु अगदी पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी मी म्हणेन अपशकुन झाला की काय. पहिला सामना जवळपास हातात होता. दुसऱ्या सामन्यामध्ये खरं तर या ठिकाणी चमत्कार झाला असता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चौकार लागला आणि एका चेंडू 3 धावा आवश्यकता असताना अभिषेक तेंडुलकरच्या गोलंदाजीवर एक खणाघाती चौकार अक्षयच्या बॅटमधनं निघाला. तिथेच कुठंतरी या ठिकाणी माशी शिंकली आणि पुन्हा एकदा या तिसऱ्या सामन्यात आपले 2 प्रमुख फलंदाज ज्यांना सुरुवातीला पाठवण्याचा हा मनसुबा या ठिकाणी उधळून लावतोय अरविंद नेमळेकरचा नेमळे संघ. ओमकार शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये ताबा घेतोय. गोलंदाजी मार्कवर निखिल. फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा जमवणं खूप कठीण आहे या मैदानावर. तिसऱ्या षटकाचा मी म्हणेन शेवटचा चेंडू असेल निखिलचा ओमकारसाठी. फटका तर खूप मोठा. क्षेत्ररक्षक आहे बिट्टू. आज जबरदस्त एफर्ट, सुंदर एफर्ट. बाद या ठिकाणी निश्चितपणाने होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बिट्टू शुभम नाईक मॅन फ्रॉम सोनुर्ली. काय जबरदस्त एफर्ट. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी धावसंख्या 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकासाठी आमंत्रित करूया आमचे सहकारी सुमित काळसेकर यांना आणि त्यानंतर ऐकूया आवाज सन्मान्य बादल चौधरी आणि सावळराम शिरोडकर यांचा. चौथ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाजीसाठी ज्या खेळाडूवरती ऑक्शन मध्ये सर्वाधिक जास्त बोली लावण्यात आले ओमकार बांदिवडेकर. निरवडे गावचा हा सितारा अष्टपैलू खेळाडू ओमकार बांदिवडेकर चौथ्या षटकादरम्यान या स्लॉक षटकादरम्यान गोलंदाजीसाठी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती राईट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका मिस टायमिंग. हवेत खेळाय चेंडू. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत. पोहोचले झेल खाली. टिप्पाय अजून एक सुंदर असा झेल आणि फलंदाज बाद होईल. माघारी परतेल. बॅक टू दी डग आउट. 3 बाद. सागिक धाव संख्या 22 धावा धावपलकावरती. ओमकार शिंदे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार शिंदे बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि जर पाहिलं तर ओमकार बांदिवडेकर याने विकेट मिळवली. ओमकार याची नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती राहतील. नवीन बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी चांगला फटका खेळाय. कव्हरला खेळाय. गॅप मध्ये फटका. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील. चेंडू अडवण्यात येईल. या दरम्यान 2 धावा निघतात
आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्येत बदल 24 धावा या धावफलकावरती. आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम. प्रेक्षकांची सकाळच्या सत्रापासून उपस्थिती मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळाली आणि यूट्यूबवरती देखील स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व आमचे लाडके दर्दी प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत. और फुलटॉस चेंडू वाळवा बॅटने समोर फटका खेळा. लॉंगॉलला डीप लॉंगॉलला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्या ठिकाणी प्रोटेक्शन तैनात. प्रकाश राऊळ सिंगल स्मेल या चेंडूवरती आणि या सिंगल बरोबर सांघिक धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राइकिंग इन वरती. यावेळी मोठा फटका खेळाय जरूर. चेंडू हवेत पुन्हा एकदा डीप कावकोणाला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अजून एक सुंदर झेल जो पकडण्यात आला. विकेटचा पदर एका मागोमाग एक फलंदाज मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावतात. आशिष यावेळी झेलबाच्या स्वरूपात बाद झालेत. चौथा धक्का ब्लॅक टायगर वेते क्रिकेट टीमला बसलाय. सांघिक धावसंख्या 4 बाद 25 धावा धावफलकावरती. अडचणी वाढल्यात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या ब्लॅक टायगर वेतीय क्रिकेट टीमसाठी धावांसाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष पाहायला मिळतो. मोठ्या फटक्याचा प्रयत्नाने तिथे आशिषने विकेट गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ओमकार शिंदे हा नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. नवीन बॅटर ओमकार शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचलेत. चांगला चेंडू कमी गतीने टाकला. कव्हरला फटका खेळ. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. जोपर्यंत चेंडू फील्ड करण्यात येईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी. या दरम्यान 2 धावा निघतात ओमकारच्या बॅटमधून आणि या 2 धावांनी ओमकारने स्वतःचं खातं ओपन केलं. सांघिक धावसंख्येत बदलाव धावफलकावरती 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू यावेळेस स्विच हिट अल्टीपल्टीचा फटका खेळाचा प्रयत्न ओमकार बांदिवडेकर याच्या विरोधात ओमकार शिंदे या बॅटरकडून. परंतु अंतिम चेंडू निर्धाव निघाला ओमकार शिंदे याला. 4 षटकांचा खेळ झालाय. समाप्त. सांघिक धावसंख्या 27 धावा या धावफलकावरती बनली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना ब्लॅक टायगर वेतीय क्रिकेट टीम कडून 4 फलंदाज माघारी परतले डगआउटच्या दिशेने आणि तो धावांसाठी जो संघर्ष आपण पाहिलाय पहिल्या षटकापासून तो अंतिम षटकापर्यंत देखील पाहायला मिळतोय. अंतिम षटक 5वं षटक या पहिल्या डावातील आणि अंतिम षटकादरम्यान किती धावा बनवल्या जातील या जोडीकडून ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. अंतिम षटक गोलंदाजीसाठी लते ग्लासियल निमळे क्रिकेट टीम कडून सागर तुळसकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सागर तुळसकर अंतिम डेथ षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. आजच्या दिवसातील हे अंतिम सामना आपण पाहतोय. स्ट्राइकिंग एंड वरती दाजी नाईक. राईट हँडर बॅटर दाजी नाईक स्ट्राइकिंग एंडला. यावेळी मोठा फटका जरूर खेळलाय परंतु फटका फसलाय. वाडिश लॉंग ऑफला डीप मध्ये सेफ हँड्स मध्ये झेल पकडला जातो. ओमकार बांदिवडेकर या क्षेत्ररक्षकाकडून पहिल्या चेंडूवरती विकेट. गोलंदाज सागरने देखील मिळवले आपल्या टीमसाठी. 5वा धक्का दाजी नाईक बॅक टू दी पवेलियन. 5-5 सांघिक धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये ब्लॅक टायगर वेतीय क्रिकेट टीमसाठी सातत्याने पाहायला मिळाले. अर्धा संघ डगआउटचा शिकार बनलाय. 5 फलंदाज माघारी परत आहेत डगआउटच्या दिशेने आणि नवीन फलंदाज याची वर्णी आता मैदानाच्या आतमध्ये लागली. स्ट्रायकिंग एंड वरती असतील सर्वेश मांजरेकर. अच्छा अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय लती ग्लासियल निमळे क्रिकेट टीम कडून. ज्या संघाने मागील 2 सामन्यादरम्यान चांगली कामगिरी करत असताना सर्वोत्तम कामगिरी करत असताना 2 विजय मिळवले आणि त्या विजयात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न याही सामन्यात. ती विजयाची घौडदौड पूर्ण करण्यासाठी या 3ऱ्या फेरीतील सामन्यादरम्यान देखील तो 3रा विजय शोधण्याचा प्रयत्न मैदानात केला जातो. गोलंदाजी चमकदार कामगिरी या अंतिम देश षटकादरम्यान सागर देखील करतोय. नवीन फलंदाज मैदानात की एंड वरती. बॅटने फटका खेळ्या. ऑन साइडला डीप कावकोला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. जोपर्यंत फील्ड करते या दरम्यान 1 धाव
आणि एका धावेने सांघिक धावसंख्येत फक्त बदल धावपलकावरती 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा झाल्यात. ओमकार शिंदे स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. अंतिम देश षटका दरम्यान नक्कीच करावा लागेल बॅटर ओमकारला देखील. चांगला चेंडू खोला आत टाकला, ऑन साईडला फटका शॉट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेकी स्ट्रायकिंग एंड वरती जरूर आली आहे, परंतु एक धाव क्षेत्ररक्षक आणि विकेट कीपर यांच्याकडून बहाल करण्यात आली अशीच म्हणावे लागेल प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. विकेटची संधी ती गमावण्यात आली. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल धावपलकावरती 29 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटक सागर तुळसकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि त्यानंतर जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च करण्यात आलाय. अंतरिम 3 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी या अंतिम षटकातील. चांगला चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा फलंदाजच्या अगदी खांद्याच्या जवळून कानामध्ये फुंकार देत असताना चेंडू विकेट किपर अरविंद नेमळेकर याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. देश षटका दरम्यान देखील गोलंदाजीतील कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सागर तुळसकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढे टाकलाय चेंडू यावेळी आडवा बाटने फटका खेळण्यास स्क्वेलेगच्या क्षेत्रात एक धाव तर सहज पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि एकाच धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजांचे देखील थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला फलंदाजीत या सामन्यादरम्यान. 5 षटकांचा सामना जवळपास 50 ते 60 धावा या खूप महत्त्वाच्या होत्या, परंतु जर पाहिलं तर धावपलकावरती फक्त 30 धावा बनल्या आहेत आणि या अंतिम षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. 6च्या रनरेटने धावा बनतायत मैदानाच्या आतमध्ये. ब्लॅक टायगर वेती क्रिकेट टीमसाठी यावेळी फ्रंटफूटचा वापर केला. फटका जर पाहिला तर कव्हर पॉईंटला चेंडू चाललाय. एक धाव बनल्या. दुसरा धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि आता तिसरा धावेचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि जोपर्यंत फेक करण्यात आले या अंतिम चेंडूवरती 3 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. दोन्ही फलंदाजांकडून 3 धावेने सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा या धावपलकावरती. पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय लतीफ ग्लायसिल निमळे क्रिकेट टीम कडून पाहायला मिळालाय आणि गोलंदाजीत देखील चांगली कामगिरी गोलंदाजाने केली आहे आपल्या टीमसाठी. 5 षटकात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखण्यात आले. 33 या धावसंख्येवर 34चं टार्गेट या सामन्यादरम्यान आणि नक्कीच या 34 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सांगण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये जोडले जातील आजच्या या अंतिम सामन्यासाठी. बादल चौधरी सर. स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्मानशी विनय गावडे यांचं विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत साहेब. निरवडे गावचे युवा उद्योजक सन्मानशी विनय गावडे यांचं आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत.
सुमेध, धन्यवाद सावळेराम, धन्यवाद नितीन सर. संध्याकाळच्या सत्रात अगदी मनापासून तुमका सगळ्यांका मनाकाळजातून देव बरे करो म्हणता आणि घेऊन जात आहे मैदानावर सावंतवाडी प्रीमियर लीग नेरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसऱ्या पर्वातलो चौथो दिवस, चौथ्या सायंकाळचो शेवटचो सामनो. शेवटची इनिंग. पहिली बॅटिंग करताना ब्लॅक टायगर वेतीय संघान धावा जमावले 5 ओव्हरीत 33 आणि विजयासाठी लतिक ग्लासियल नेमळे संघ 34 धावांचा टार्गेट. सलामीची जोडी स्ट्रायकर एंडवर अरविंद नेमळेकर, संघाचो कप्तान, संघाचो नायक, संघाचो सेनापती आणि त्याका साथ देताना प्रकाश राऊळ. मैदानावरचो प्रकाश थोडंसं कमी झालो खरो, पण पिचवरचो ह्यो प्रकाश आपल्या संघासाठी कितपत प्रकाश निर्माण करतलो. अरविंद नेमळेकर आणि प्रकाश ही जोडी. आणि बॉलिंग मार्कवर विघ्नेश गावडे. सुंदर चेंडू, कट केलो चेंडू, टप्प पडल्यानंतर भायल्या अंगाकडे वळलेलो. उरलेला काम विकेट किपरकडे. अरविंद नेमळेकर अजूनही आपल्या पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत. पहिल्या 2 चेंडूवर अजूनही अरविंदची बोनी होऊचा बाकी असा. ज्या अरविंदने यापूर्वीच्या प्रत्येक मॅचमध्ये आक्रमक सुरुवात केली, तो अरविंद पहिल्या धावेच्या अजूनही शोधत असा. यावेळी भरकटलो विघ्नेशचा चेंडू ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर. पंचांचो इशारो. उमेश मांजरेकर सरांचो वाईट बॉल. उमेश मांजरेकर सर, मंगेश धुरी सर, एम्ब्रोज अल्मेडा सर, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचो मोठो अनुभव ज्यांच्या पाठीशी असा, असे हे MCA पॅनलचे पंच या स्पर्धेसाठी आपणाक लाभलेत. स्विच करण्याचा प्रयत्न. एम्ब्रोज अल्मेडा सरांचं वैशिष्ट्य असा, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटवर सेंचुरी सुद्धा त्यांच्या नावे जमा असा मालवण संघाकडून खेळताना. उमेश मांजरेकर सर आणि रिजवान शेख ही मालवणची प्लेबॉय संघाची अशी जोडी होती, ज्या जोडीन मालवण तर गाजवला, सिंधुदुर्ग गाजवला, बेळगाव गाजवला आणि मुंबई सुद्धा गाजवली. अशा मुंबईच्या काही वरिष्ठ खेळाडूंपैकी, मालवणच्या काही वरिष्ठ खेळाडूंपैकी हे सगळे वरिष्ठ पंच सुद्धा या स्पर्धेत आपल्यासाठी ऑफिशियल्सपासून मैदानावर आपली कामगिरी चोख पार पाडताना. 4 चेंडूंची झाली सांगता, त्यामधलो 1 वाईड बॉल, 3 व्हॅलिड डिलिव्हरी समाप्त, 1 फक्त रन्स. फास्टर वन. आखो टप्प्याच्या चेंडूवर हुकचा फटको डीप मिड विकेटच्या दिशेने अरविंद नेमळेकरची खेळी समाप्त करणारो पहिल्या विकेटचा पतन. 1 for 1. सांगली वरसून ही स्पर्धा बघण्यासाठी इलेले उत्कृष्ट मराठी आणि हिंदी समालोचक आमचे मित्रवर्य राजन सांगेलकर यांचा सुद्धा कॉमेंट्री बॉक्स कडसून आणि निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजन समितीकडसून मनपूर्वक स्वागत असा. राजनजी सांगेलकर, सांगेली, तुमचा या स्पर्धेत शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत. 1 बाद 1 या नाजूक स्थितीत संघ असा पाठलाग करूचो असा 34 रन्सांचो. 1 बाद 0 अशा नाजूक परिस्थितीत तब्बल 18 वेळा भारतीय संघासाठी राहुल द्रविड सरांनी कमान सांभाळली. यावेळी 1 बाद 1 या नाजूक स्थितीत निखिल कांबळी स्ट्रायकर यांच्या दिशेने. विघ्नेशचा चेंडू सन्मान दिलो निखिलने. निखिलना माहिती असा 1 विकेट मिळवल्यानंतर विघ्नेश अजूनच थोडा धोकादायक होता. सन्मान देणा ह्या क्रमप्राप्त असा आणि त्यामुळे दिलेलो सन्मान डिफेन्सिव्ह फटको खेळान काढलेलो चेंडू. डॉट बॉल निशी पहिल्या चेंडूचो खेळ झालो समाप्त. 5 ओव्हरीत करूचे होते 34. पहिली ओव्हर सरली. शिल्लक रावले 4 ओव्हरीचे 24 बॉल. विजयाचा लक्ष्य 33 धावांनी दूर. इक्वेशन रिक्वायर्ड 33 फ्रॉम 24. आजचा दिवस ऐतिहासिक दिवस तर असा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचा हा दिवस. या महापरिनिर्वाणाच्या या पावन दिवसाच्या निमित्तान विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांका सादर नमन.
त्याचप्रमाणे आजचा दिवस सुद्धा ऐतिहासिक असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास काळासाठी सुद्धा. नेमक्या त्या दिवसाचा इतिहास जाणून घेऊया. मैदानावर मात्र वर्तमान काळात एक बाद एक थोडीशी नाजूक स्थिती. स्ट्रायकर एंडवर प्रकाश राऊळ आणि संघाचा कर्णधार लक्ष्मण उर्फ लकी बॉलिंग मार्कवर. नाव लकी असा, पण आज ब्लॅक टायगर वेतीय संघासाठी लक्ष्मण लकी ठरलो नाही. पण लक्ष्मण, आजचा दिवस जरी तुझं नसलो तरी भविष्यकाळ तुझं असा. भविष्यात यशाची अनेक कवाडा तुका उघडूची असत तुझ्यासाठी, तुझ्या संघासाठी. लोअर पुल टॉस, ड्राईव्हचा फटको, कव्हरच्या दिशेने फक्त एक सिंगल मिळालो. एकेरी धावेन प्रकाशने आपल्या खात्याची सुरुवात केली आणि धावसंख्येत बदल झालो. एका गड्याच्या मोबदल्यात 2 रन्सावर 34 धावांचा पाठलाग. थोडीशी चर्चा. आजचा दिवस महत्त्वाचा कारण याच दिवशी 1662 या साली 6 डिसेंबर रोजी सुरतेवर स्वारी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून प्रस्थान केला. सुरतेची लूट करण्याची मोहीम ज्या दिवशी सुरुवात झाली तो ह्यो दिवस होतो 6 डिसेंबर 1662. निखिल कांबळीचं हुकचं फटको. 2 क्षेत्ररक्षक असत, हे दोघे फक्त बघित राहतले कारण निखिलचं पॉवर हिटेड शॉट सीमारेषा पार. सावंतवाडी प्रीमियर लीग, निरावडे चॅम्पियन्स ट्रॉफी, डायरेक्ट चंद्रार षटकार. षटकारानिशी बदललो धावफलक 8 रन्सावर. एका गड्याच्या मोबदल्यात निखिलचा अजून एक ताकदवान फटको. प्रचंड ताकद असा या खेळाडूमध्ये, गुणवत्ता असा, क्षमता असा, शिस्तबद्ध खेळाडू असा, पंचांच्या निर्णयाचा आदर करणारो खेळाडू, आयोजन समितीचा सन्मान करणारो खेळाडू आणि त्यामुळेच समालोचकांचं सुद्धा अगदी गळ्यातलो ताईत असणारो खेळाडू निखिल कांबळी ज्याचा नाव असा. षटकारान इनिंगची सुरुवात केली निखिलने. बॅट चिकट घेऊन शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू सीमारेषेच्या पहिल्या आडी, आकांड्या पार आणि माटवा पार. निरावडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. चौतीस पाठलाग, अजूनही 21 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर लक्ष्मण नाईक, संघाचो नायक, सेनापती, कर्णधार, कॅप्टन. आज थोडीशी निराशा लक्ष्मणने केली खरी. स्विच करण्याचा प्रयत्न, पण जाता जाता काही चांगल्या आठवणी या स्पेलमध्ये आपल्या नावावर जमा करण्यासाठी लक्ष्मणचा प्रयत्न. षटकाची झाली सांगता. 2 ओव्हरींचा सरलो खेळ. रन झाले 13, उरले चेंडू 18 आणि 18 बॉलमध्ये 21 रन्सांची गरज. रिक्वायर्ड 21 फ्रॉम 18. कंटिन्यूड. ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर. फास्ट टर्बन चेंडू होतो. ओमकार शिंदेचा एक वेगवान चेंडू. पुल करण्याच्या पोझिशन मध्ये निखिल होतो, पण कनेक्शन व्यवस्थित नव्हता. याचं कारण जेवढा अनुमान निखिलने लावला त्यापेक्षा जास्त वेगान चेंडू निखिलच्या बॅटवर येऊन आदळलो. डॉट बॉल. धावसंख्या क्षेत्ररक्षणाला देखील दाद द्यावी लागेल. जवळजवळ 4 बहुमूल्य धावा त्याने आपल्या टीमसाठी वाचवल्यात. धावफलक आता मात्र 31 धावांवर पोहोचलाय. नेमकं शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी करायचे आहेत 3 धावा. प्रेक्षक वर्गांसाठी निश्चितच निकाल आलेला आहे. त्यांनी जागा हलवली आहे. नक्कीच घरच्या दिशेने वाट पकडली आहे, कारण त्यांना माहिती आहे 6 चेंडूमध्ये आता फक्त विजयासाठी करायचे आहेत फक्त आणि फक्त 3 धावा. जर लती ग्लासियल निमळे संघ जिंकला तर सलगचे 3 विजय असतील आणि आजच्या दिवसामध्ये ते पॉइंट्स टेबलमध्ये टॉप करतील. कारण एका बाजूने क्वालिफाय झालेला आहे तो श्री बांदेश्वर 11 बांदा संघ. 3 सामन्यामध्ये 2 विजय त्यांच्या नावावरती देखील आहेत. पिंटल बांदिवडेकर संपूर्ण स्पर्धेतील या ठिकाणी हायेस्ट बीड प्लेयर जो आतापर्यंत सुरेख कामगिरी करतोय.
आमचे दत्ताराम पेडणेकर सांगतात की त्यांचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे, म्हणजे प्रत्येक सामन्यात ती चौकार षटकारांची आतषबाजी त्याच्या बॅटमधून आणि गोलंदाजीत देखील ती विकेट प्राप्त करतोय आणि क्षेत्ररक्षण देखील त्याहून दर्जेदार उत्कृष्ट दर्जाचे झेल देखील त्याने क्षेत्ररक्षणात पकडलेत. 6 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. गोलंदाजीमध्ये व्यंकटेश 5 चेंडू आणि आता मात्र 3 धावा. ओरपी चेंडू बिन हेलिकॉप्टर मिड ऑफच्या रिजन मध्ये पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक सागर या ठिकाणी फसलाय. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी करायच्या आहेत 2 धावा. कंपल्सरीचे हा नियम देखील पुन्हा एकदा असेल. यावेळी सेन्सिबल क्रिकेट कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव तर निश्चितच पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळवली जात आहेत आणि बघता बघता 2 धावा देखील विजयी धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि लीगचे सामने निश्चितच इथे समाप्त झाले आहेत. आणि या सामन्यात बाजी मारत लती ग्लासियल नेमळे संघ जो आजच्या दिवसामध्ये टॉप करतोय आणि दुसऱ्या स्थानासाठी श्री बांदेश्वरी लोन बांधा. उद्याच्या दिवसामध्ये समीर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये खेळणारे संघ ओके मॅन ऑफ द मॅच जरूर जाहीर करूया, परंतु पहिला सामना घोषित करूया. पहिल्या सामन्यात या ठिकाणी माऊली तळावणे लती ग्लासियल नेमळे या 2 संघाबरोबर या ठिकाणी सामना होईल. वेळेत सामने सुरू केले जाईल. अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळेचं अगदी काटेकोर